रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवाभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. रांधविने जीवी शृंगार पैकीला प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवे सुरवाड. जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम. पानो महासायक चारो चापम नमामि रामं रघुवंशनाथम. मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी. भगवत दशरथ अजर बिहारी. सिया राम मय सब जग जानी करो प्रणाम जोरि जुग पानी. सिया राम मय सब जग जानी करो प्रणाम जोरि जुग पानी. जय हनुमान ज्ञान गुण साधन राम दूत तुलित बल धामा. अंजन पुत्र पवन सुत राम सिया राम जय राम राम कवाया लावीला तुम्हारे विलंब कवाया लावीला तुम्हारे. ओले 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 आवैया कवाया लावीला तुम्हारे. विलंब कवाया लावीला तुम्हारे. स्वंबरे भगवते जगते स्वंबरे भगवते समाय विश्वव्यापक समाय विश्वव्यापक. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं विषम आनंदी वल्लभम. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवाभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान। अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तविद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा अतिशय सुंदर गोड असा बहुतेकांच्या पाठांतरातला नसेल सगळा अभंग पाठ पण त्याच्यातलं एक चरण मात्र जवळजवळ 99% लोकांच्या पाठांतरातला आहे। प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान। अर्थात शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे ज्या ज्ञानामध्ये भक्ती आणि प्रेम आहे त्या ज्ञानाची मागणी करतायत। विठ्ठला भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे दारफळ या सुंदर आणि गोड गावामध्ये श्री संत कोकणे बुवा महाराजांच्या चरण रजाने पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही पुण्य पावन भूमी दारफळ नगरी आणि या गोड गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला दिव्य आणि भव्य हा उत्सव सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळींच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून या सोहळ्याला लाभलेली भव्य आणि दिव्यता आणि विशेषत्वानं आज काल्याच्या पूर्वसंध्येची कीर्तन सेवा अर्थात जागराची कीर्तन सेवा ज्यांच्या करवी या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं आपल्या या गावाचं वैभव भूषण आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातील सबंध महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व मृदंग तितकाच तयार गायन तितकंच तयार कीर्तन तितकंच तयार अगदी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं विशेष असं योगदान आहे आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांची जडणघडण या छोट्याशा दारफळ गावामध्ये राहून सबंध महाराष्ट्राला हजारो विद्यार्थी ज्यांनी दिले असे आदरणीय हरिभक्त परायण श्री माझ्या जीवाचे जीवलग असणारे योगेश बाप्पा इंगळे बाप्पांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायचे सगळ्यांनी। बाप्पांच्या माध्यमातून या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं आणि या सेवेसाठी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित सर्व दिग्गज आपल्या या परिसरातील मंडळी ज्यामध्ये ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन गायक आपल्या या परिसराचं वैभव भूषण असणारी जोडी आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार कितीही पदव्या द्या ज्यांच्या पुढे सगळ्या पदव्या फिक्या आहेत इतकं गोड आणि तयारीचं ज्यांचं गाणं आहे आदरणीय हरिभक्त परायण श्री श्रीकांत महाराज आणि आदरणीय समाधानजी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे। आणि या दोघांच्याही सुंदर चालीला गोड अशी मृदंगाची साथ ज्यांनी केली महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंग वादक तबल्याच्या क्षेत्रात मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अल्पावधीमध्ये अत्यंत कमी काळामध्ये ज्यांनी उत्तुंग अशी भरारी मारलेली आहे अगदी तयारीचं ज्यांचं वादन आहे तबला असेल पखवाज असेल असे आपल्या या लातूर जिल्ह्याचं वैभव भूषण आदरणीय हरिभक्त परायण श्री अक्षयजी महाराज पंचाळ दादा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा वाजवा। स्वतः बाप्पा एका मृदंगावरती आहेत आज काही खैर नाही दोन्ही एक से बढ़कर एक आहेत को बड़ छोट कहत है पराधो एका चढ एक दोन्ही वादक आहेत गोड असे साऊंड सिस्टम आहे आमचे यूट्यूब वाले दादा आपल्यालाही मनापासून वंदन आहे सर्व भजनी मंडळी गायनाचार्य
आपल्या परिसरातील सगळ्यांचा नामोल्लेख करत बसलो तर अर्धा तास याच्यातच जाईल, म्हणून सगळ्यांच्या चरणावर मनोभावे वंदन करतो. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावे वंदन करतो. भक्तिमती माता आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि विशेषत्वानं आपल्या या दारफळ आणि दारफळच्या पंचक्रोशीतून आलेले सर्व सद्भाविक, त्यामध्ये विशेषत्वानं आमचे ॲडव्होकेट साहेब शेवलीकर, आपणही आवर्जून आलात आपल्या मित्रांसहित, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं योग असा आहे, एक काळामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये जेव्हा आदरणीय बाप्पा 15 वर्षापूर्वी शिक्षण घेत होते, महाराष्ट्राचं वैभव असलेले आदरणीय मुमुक्षू पाठशाळेचे अध्यक्ष हरिभाऊ महाराज यांच्या त्या पाठशाळेमध्ये जिथे वेदांताचे, ब्रह्मसूत्राचे, अस्खलित वेदांताचे पाठ जिथे शिकवल्या जायचे, 15 वर्षापूर्वीच्याही अगोदर एका त्या आश्रमामध्ये, एका गुरुकुलामध्ये राहणारे आदरणीय बाप्पांचे गुरुबंधू आणि आमचे अत्यंत जीवाचे जीवलग असणारे महाराष्ट्रातील 1 नंबरचे कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण श्री भागवताचार्य अशोकजी महाराज चिगुरे आळंदीकर, एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा वाजवायची आहे. प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, परंतु माझ्या प्रेमास्तव आणि आज खास बाप्पांची भेट होणार आहे म्हणून आवर्जून उपस्थित आहेत. विठ्ठला विठ्ठला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे सज्जना हो. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबा भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत, प्रार्थना करतायत, देवा जर तुम्हाला मला काही द्यावं असं वाटत असेल तर फक्त काय करा, भक्ती आणि प्रेम ज्या ज्ञानामध्ये आहे असं ज्ञान, ओलं ज्ञान तुम्ही मला द्या. ज्या ज्ञानामध्ये भक्ती आणि प्रेमाचा ओलावा आहे असं सुंदर ज्ञान तुम्ही मला द्या. अर्थात उद्या काल आहे आणि आज मागणी आहे. आज जागर आहे, जागराच्या दिवशी मागणीचा अभंग. आणि खरंच असं जर बघायला गेलो तर संतांनी याला बंधन घातलेले आहेत. भगवंताची सेवा करत असताना, देवाची भक्ती करत असताना भक्तीचा मोबदला भगवंताकडे मागावा का, तर शास्त्र सांगतंय मागण्याचा अधिकार आपल्याला नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. बघा, काही मागणे हे आम्हा अनुचित आहे. जर काही मागणे आम्हा अनुचित असेल तर काही मागणे आम्हा उचित पण असेल. काही उचित आहे काही अनुचित आहे. मग ज्याच्यामध्ये जगातल्या भौतिक वस्तू आहेत त्या मागणं हे आम्हाला अनुचित आहे. आणि उचित काय आहे तर उचित एकतर मागणी मागायची असेल, जर मागणी मागून मागणी ठरू नये असं वाटत असेल, जसं भोजन करून जर तुम्हाला उपवास घडावा वाटत असेल, म्हणजे काही माणसं म्हणतील आता भोजन करून उपवास कसा घडायचा, भोजन करून जर तुम्हाला उपवास घडावा वाटत असेल तर शास्त्रानं तुम्हाला एक सूट दिलेली आहे. कोणती सूट आहे? ते भोजन तुम्ही तुमच्या घरी बनवलेलं नसलं पाहिजे, ते भोजन भिक्षेचं असलं पाहिजे. भिक्षेचं भोजन करून सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये तो नित्य उपवासी घडत असतो. भिक्षाहारम निराहारम, भिक्षेचा आहार हा आहारामध्ये गणती होत नाही त्याची, तो प्रसाद होत असतो. तसं मागणी जर मागायची असेल, देवाकडे भक्तीचा मोबदला जर मागायचा असेल तर शास्त्र सांगतंय एक तर तुम्ही देवासाठी मागा किंवा देवालाच मागणीमध्ये मागून घ्या. बघा, गावागावामध्ये कार्यकर्ते मंडळी असतात सप्ताहाचे, ते प्रत्येक गावात असतात. जीवाचं रान करून आपल्या गावातला उत्सव नंबर 1 झाला पाहिजे अशी मानसिकता त्यांची असते. मग त्याच्यासाठी ते गावागावातले कार्यकर्ते काय करतात, महिन्याभरापासून आधीच आपले सगळे कामधंदे बाजूला सारतात आणि त्या कार्यक्रमाच्या चांगला तो झाला पाहिजे त्या उत्सवाच्या तयारीला लागतात.
कीर्तनकाराच्या गुणीजनांच्या सगळ्यांच्या तारखी घेण्यापासून ते अगदी शेवटचा सगळ्यांना आलेल्या साधू संतांना सगळ्या गुणीजनांना वाट लावेपर्यंत सगळी जबाबदारी कुणाची? कार्यकर्त्यांची. पण हे सगळं करत असताना जो मधला काळ आहे त्यांचा, सप्ताह सुरू झाल्यापासून प्रत्येक गावातला कार्यकर्ता बघा सज्जन हो, एरवी कधीही कोणाचा उमरा न ओलांडणारा कार्यकर्ता, पण गावातला सप्ताह सुरू झाला की एकाही माणसाचा उमरा शिल्लक ठेवत नाही, प्रत्येकाच्या उमऱ्याला जाणार. एखादा माणूस जर 1000 रुपये देत असेल बाप्पा, तर त्याला हात जोडणार, साहेब तुम्हाला देवानं काय कमी केलं हो, देवासाठी कमी करू नका, अहो तुम्ही 5000 दिले पाहिजे, आमची विनंती आहे तुम्हाला. प्रत्येक गावातल्या चांगल्या माणसाच्या समोर हात पसरवतात. कोण? बोला ना, कार्यकर्ते. ज्या ठिकाणी 1 लाख रुपये वर्गणी जमा व्हायची असते तिथून ते 3 लाख रुपये वर्गणी जमा करतात, सगळ्याच्या हातापाया पडतात आणि त्या सप्ताहाच्या साठी, त्या उत्सवासाठी वर्गणी एकत्रित करतात. त्या सगळ्या जमवलेल्या वर्गणीतून त्यांना त्यांच्या पोरीचे लग्न करायचे असतात का? नाही. 1 रुपया सुद्धा कार्यकर्ते जे असतात, निष्ठावंत कार्यकर्ते, स्वतःच्या खिशातला पैशानं चहा पितील, पण ते म्हणतात नाही, देवाचं गावाचं खाल्ल्याने कुणाचं बरं होत नाही. म्हणून ते कार्यकर्ते महाराज इमानदारीनं झटतात, इमानदारीनं काम करतात, प्रत्येकाच्या दारात जातात आणि पैसे जमा करतात. कुणासाठी? मला याचं उत्तर तुम्ही द्या. कुणासाठी हे सगळं करतात? बोलता ना तुम्ही? बोला ना मग. कुणासाठी करतात? आमच्याकडे 1.5 वर्षाचे पोरं झाले की बोलायला लागते. तुम्ही बी सुरू करा बोलायला, आता बोलावं लागेल तुम्हाला. कुणासाठी करतात ते? आपल्या स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, देवासाठी करतात. जरी ते कार्यकर्ते झोळी पसरवत असताना दिसत असले, जरी ते कुणाच्या समोर हात पसरताना दिसत असतील, हात जोडताना दिसत असतील, तर ते कार्यकर्ते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही जोडत, देवाच्या कामासाठी, देवाच्या कार्यासाठी. जर तुम्ही मागणी कुणासमोर मागितली तर ती मागणी मागून सुद्धा मागणी ठरत नाही. जसं मी तुम्हाला पहिलं उदाहरण सांगितलं, भिक्षेचं अन्न खाऊन सुद्धा ते जेवण ठरत नाही, तो उपवास ठरतो. तसं देवासाठी जर तुम्ही मागणी मागितली तर ती मागणी मागून सुद्धा मागणी ठरत नाही. कारण माझ्या संतांनी आपल्या स्वार्थासाठी कधीच कोणाकडे काही मागितलं नाही सज्जनो, कारण त्यांना माहिती आहे. कबीरदासजी म्हणतात, मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख, मांगने से मरना भला, यह सद्गुरु की सीख. मांगने से मरना भला, मागू शकत नाही. ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी, छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले बानी. न मागता जे मिळतं ना ते दुधासारखं असतं, मागून घेतलं की त्याचं पाणी होतं, आणि छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले बानी. म्हणून संत कुणाकडे मागत नाहीत, देवाकडे मागत नाहीत संत, आणि जगाकडे संबंधच येत नाही. संत म्हणतात, देवा भजन तुझं करतो, गुणगान तुझं गायचं, कीर्तन भजन तुझं करायचं, जगाला कसं मागावं? तुझे दास्य करू आणि का मागो खावया, तुझे दास करू आणि का मागो खावया, आणि का मागो खावया. हे दिग झाले जिने माझे पंढरी राया,
काय बा विठोबा आता तुझ म्हणावे, आता तुझ म्हणावे. दास्यत्व तुझं करायचं देवा आणि खायला जगाला मागायचं हे पटणार नाही. मागू बी आम्ही जगाच्या समोर हातही पसरवले असते देवा, पण कसं पसरावं, त्याच्यामध्ये कमीपणा आमचा नाही, लाज आमची नाही जाणार, तुझी जाईल. जाएगी लाज तुम्हारी. ज्ञानोबा उदाहरण देत आहेत. राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. राजाच्या राणीनं हातामध्ये कटोरा घेतला, गावात गेली, गल्लो गल्लीला जाऊन भीक मागायला लागली. कोण? राजाची बायको. कमीपणा बायकोच आहे का राजाचा? लाज कोणाची जाईल? राजाची जाते. संत म्हणतात देवा जर आम्ही जगाच्या पुढे हात पसरवले ना तर एवढा समर्थ असणारा बाप आमचा तू आहेस, आणि समर्थ बापाचे लेकर जर भीक मागायला लागले तर लाज आमची नाही तुझी जाईल, आम्हाला काही नाही होणार. म्हणून देवा तुझ्यासाठी आम्ही खाली नाही येऊ शकत, आम्ही आमचा दर्जा खाली येऊ देऊ शकत नाही. एक शेर आहे बघा, हिंदी मध्ये समजतो का बघा. मैं नीचे उतर आऊ, ही संतांची भाषा आहे. शेर जरी असला तरी भाषा संतांची आहे. मैं नीचे उतर आऊ तो सब कुछ मेरे मुट्ठी में है, मैं नीचे उतर आऊ तो सब कुछ मेरे मुट्ठी में है, पर मैं नीचे उतर नहीं सकता क्योंकि मेरा ऊंचा घराना है. मी खाली जर आलो, माझी लेवल सोडून जर मी खाली आलो तर सगळ्या गोष्टी माझ्या हातात येऊ शकतात, पण मी खाली येऊ शकत नाही कारण घराना माझा कसा आहे, मेरा ऊंचा घराना है. लाज कोणाची जाईल? माझी नाही, घराण्याची जाईल. देवा जर आम्ही जगाच्या समोर काही मागितलं तर लाज आमची नाही देवा तुझी जाईल. म्हणून संत काही देवाकडे मागत नाहीत. तुम्ही बघा आता सध्या जर बघायला गेलो ना बाप्पा तर दिल्लीमध्ये फार मोठा सध्या कुंभमेळा चालू आहे दिल्लीला, बरोबर ना? प्रयागराजला चालू आहे. तेच म्हणलं आता कसं बोलले तुम्ही, हुशार आहे तुम्ही. असं आडव्यात घालायला लागतं कधी कधी, सरळ मध्ये बोलायला गेलं की आडव्यात घालायचं, बरोबर बोलत येत. प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा चालू त्रिवेणी संगमावर. त्या प्रयागराजाचं महत्व असं बघा, त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं नावच प्रयागराज आहे. त्या प्रयागराजाकडे जी मागणी तुम्ही कराल ती मागणी पूर्ण होते. ही आजचा इतिहास नाही, अनादी कालापासूनचा इतिहास आहे. आणि त्या ठिकाणी सज्जना हो, ज्या वेळेला भरतजी रामाच्या भेटीला चालले होते, भगवान रामजीच्या भेटीला चित्रकूटावर भरतजी चाललेले आहेत. रस्त्यानं जाता जाता प्रयागराज तीर्थावर स्नान केले भरताने, आणि स्नान झाल्यानंतर भरताने अंगावर वस्त्र अलंकार परिधान केले आणि भरतजी तिथून निघाले. तोंड फिरवलं की प्रयागराज प्रगट झाले, तीर्थाचा राजा प्रगट झाला आणि भरताच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला. महाराज तुमच्यासारख्या महान संतांनी जर माझ्या दारात काहीच न मागता जर विनमुख तुम्ही गेलात तर काय परिणाम होईल? विनमुख गेलिया अतिथी आणि नेई सुकृताची संपत्ती. माझं सगळं पुण्य संपून जाईल, माझं महत्व जगातून संपून जाईल, मला कुणी विचारणार नाही. तुमच्यासारखा महान संत जर माझ्या दारातून विनमुख गेला तर काय राहिलं माझ्या जीवनात? हात जोडले भरताच्या समोर प्रयागराजाने आणि काहीतरी मागा म्हणून विनंती केली. आपल्याला जर कुणी काही मागायला लावलं तर सज्जन आपल्याला जे पाहिजे ते आपण मागत असतो, पण भरताची मागणी क्रांतिकारी मागणी आहे. संतांच्या जीवनामध्ये जरी मागायची वेळ आली तर संत काय मागतात पहा. काय मागितलंय भरताने? धर्मनार्थन कामरुची गतीन चहू निर्वाण,
जन्म जन्म रती राम पद यह वरदानून मला धर्म नको, अर्थ नको, काम नको आणि मोक्ष नको, चारही पुरुषार्थ मला नको आहेत. जर द्यायचंच असेल तर काय द्या. जन्म जन्म रती राम पद. राम भगवान रामजीच्या चरणाची रती, चरणाची प्रीती आणि त्या चरणाची भक्ती तुम्ही मला द्या. भौतिक पदार्थाची मागणी संत नाहीत करत. जगद्गुरु तुकोबारायला छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा दिला. नको नाही पाहिजे तुमचा नजराणा. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा. देवापेक्षा दुसरं काही नको. भरतजी गेले सज्जना हो चित्रकूटावर. रामजीने जे सगळं साहित्य नेलं होतं सामुग्री राज्याची. रामजी म्हणले भरता आता इथं बरं झालं, माझं एक काम सोपं झालं. 14 वर्षानंतर मला तुमचा भरतजीलाच रामजी म्हणतायत भरत तुझा राज्याभिषेक मला करायचा होता, आता इथंच करतो. भरतानं हात जोडले नका देवा, मला या ऐश्वर्यामध्ये या राज्यामध्ये मोठेपणामध्ये मला नका अडकू देवा. माझ्या जीवनामध्ये जे आज भजन करतोय ना मी, माझं भजन होणार नाही हो देवा, तुम्ही मला नका अडकू. रामजीने विनंती केली नाही भरत, या अयोध्येचं राज्य तुम्हाला सांभाळावं लागेल. भरतानं हात जोडले विनंती केली देवा जर तुमची इच्छाच असेल की हे राज्य मी सांभाळावं तर मला तुम्ही काय करा, मी एकटा नाही सांभाळू शकत हो, मी लहान आहे, माझी एवढी अवकात नाहीये राज्य सांभाळण्याची. जगाच्या बापाचं राज्य मी नाही सांभाळू शकत देवा, तुमच्या आधाराशिवाय आणि तुमच्या आश्रयाशिवाय. मला आधार द्या, काहीतरी आधार द्या. काय दिलं आधार सज्जन हो. जगाच्या बापानं माझ्या रामजीने भरताला आधार दिला, चरणाच्या पादुका. तिकडं काय मागणी केली होती, जन्म जन्म रती राम पद. रामाच्या पदाची, रामाच्या चरणाची मागणी केली होती आणि इकडं काय मिळालं. आता मागितलं होते का पादुका, नव्हत्या मागितल्या, पण ऑटोमॅटिक त्या पादुका रामाचे चरण मिळाले. रामजीने त्या पादुका पायात घालण्यासाठी दिल्या होत्या. येत असताना येताना भरत अनवनी पायाने आलाय, पायाला फोड आलेले आहेत. माझा भक्त माझ्याकडे आल्यानंतर जरी त्याच्या पायाला फोड आले, आणि खरी भक्ताची निशाणी आहे. जिनके ओठों पे हंसी और पावों में छाले होंगे, प्रभु वही तेरे ढूंढने वाले होंगे. झलका झलकत पायन कैसे, पंकज ओस कोस कन जैसे. भरताच्या चरणाकडे माझ्या राघवानं पाहिलं. कमळाच्या पानावर पाणी टाकल्यावर जसं तो पाण्याचा थेंब असा चमकतो सज्जनावर स्पष्ट दिसतो, तसं पायावरचे फोड भरताच्या रामजीला दिसले. म्हणून माझ्या राघवानं सज्जना हो चरणाच्या पादुका दिल्या, भरताच्या पायात घालण्यासाठी दिल्या. पण भरताने त्या चरणाच्या पादुका पायात नाही घातल्या, डोक्यावर घेतल्या. शीश पे खड़ाओ अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. तन मन वचन उमगी अनुरागा, धीर धुरंधर धीर जुटागा. भी करता है यही बस जाए, दिल मिल 14 बरस बिताओ. भावना में बहे गए वीर वीर जानी, भावना में बहे गए वीर वीर जानी. राम भक्त रे चला रे राम की
समर्पित केलं असतं, पण नाही घेतलं. फक्त चरणाची सेवा घेतली, चरणाची सेवा. भक्त भगवंताकडे दुसरं काही मागत नाहीत. भक्तांची मागणीच एवढी, देवा आमच्या परिस्थितीमुळे एखाद्या वेळेला आमच्यावर मागण्याची वेळ येऊ शकते, पण देवा जरी मागण्याची चूक आमच्याकडून झाली तर देण्याची चूक मात्र तुम्ही कधी करू नका. कि मैं अगर मांगू तुझे पर तुम देना कुछ मुझे, वरना सिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. देवा मी तुझा आशिक नाही राहणार, मजदूर होईल. जर मी मागण्याची चूक केली आणि देण्याची चूक जर देवा तुम्ही केली तर तुमच्यातलं आणि माझ्यातलं जे देव भक्ताचं नातं आहे ते संपून जाईल आणि मालक मजदूराचं नातं होईल. देवाच्या चरणाच्या भक्तीशिवाय, प्रीतीशिवाय, प्रेमाशिवाय भक्त जगात दुसरं काही संपत्ती मागत नाही सज्जन. कारण भक्ताचं सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर परमार्थ हे धन आहे. परमार्थ महाधन सोडी देवाचे चरण, हे पायला वाचे सगळ्यात मोठं भक्ताचं, वैष्णवाचं, संतांचं धन कोणतंय? परमार्थ आहे. हमारो धनु राधा श्री राधा श्री राधा, हमारो धनु राधा श्री राधा. तयारीच करून आली ताजा अक्षय महाराज. त्यांना बरोबर माहिती काय लागत यांना. 2 in 1 कार्यक्रम आहे ना, तबला विथ पकवाज आहे, त्याच्यामुळे असं आहे ते. विठाला विठाला भक्ताच्या जीवनामध्ये सज्जन हो, भौतिक ऐश्वर्य कमी असेल, कदाचित कमी असेल, जगापेक्षा भौतिक ऐश्वर्य कमी असेल, पण सज्जन हो मला वाटतं सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल या देशामध्ये, या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर मला वाटतं आमचा वारकरी जगात सगळ्यात श्रीमंत. पहा तुम्ही म्हणाल महाराजांवर वारकऱ्याला राहायला घर नाही, घरावरचे पत्र निघले नाहीत कित्येक वारकऱ्यांचे आणखी नाही, आणि तुम्ही म्हणता वारकरी जगात सगळ्यात श्रीमंत आहे. अहो या जगात कमी श्रीमंत लोक नाहीत. मी आता काल परवाच्या दिवशी वकील साहेब एक जाहिरात वाचली, त्याच्यामध्ये टॉप 10 चे श्रीमंत लोक पाहिले मी. पर आवर प्रत्येक घंट्याला एक सगळ्यात नंबर 1 चा श्रीमंत माणूस, घंट्याला त्याची कमाई आहे 350 करोड रुपये. 3.5 रुपये नाही, 350 कोटी रुपये कमावणारा माणूस आहे. नाव आहे त्याचं मार्क झुकेरबर्ग. अमेरिकेचा माणूस आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आपण वापरतो ना, हे त्याच्यात तो मालक आहे त्याचा. जगामध्ये कमी श्रीमंत माणसं नाही सज्जन, जगात खूप श्रीमंत माणसं आहेत. आपल्या भारतात सुद्धा असा श्रीमंत माणूस आहे, घंट्याला ज्याची 170 करोड रुपयाची कमाई आहे, तो आहे अंबानी परिवार. लोक श्रीमंत किती आहेत हे महत्वाचं नाही सज्जन हो, त्याच्यामध्ये त्या श्रीमंतीमध्ये कशावरून कळते ती श्रीमंती. चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर सज्जन हो प्रसन्नता जर दिसली ना, चेहऱ्याकडे पाहिलं
आणि चेहऱ्यावर जर प्रसन्नता दिसली, गुलाबाच्या फुलासारखा चेहरा दिसला की समजायचं हा माणूस श्रीमंत आहे, सज्जनो श्रीमंत आहे. आणि करोडो रुपये जरी असले चेहऱ्याकडे पाहिलं बाप्पा नियार होता किंवा तो बोले सुरतच व्हायची. कधी बी 12च वाजलेले चेहऱ्यावर काय कामाची ती प्रॉपर्टी तुमची. ते ऐश्वर्य जर तुमच्या जीवनामध्ये आनंद देऊ शकत नसेल, ते ऐश्वर्य तुमच्या जीवनामध्ये सुख देऊ शकत नसेल, ते ऐश्वर्य तुम्हाला जगण्याची ऊर्जा देऊ शकत नसेल, तर तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे भिकारी आहेत सज्जनो. याच्या 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगेल आपल्या भारत देशातले. एक तर मी तुम्हाला बोलता बोलता बोलून गेलो की सगळ्यात श्रीमंत भारतातला सध्या ग्रुप आहे तो म्हणजे अंबानी ग्रुप आहे. 170 करोड रुपये ज्यांची घंट्याला कमाई आहे. त्या अंबानी परिवाराचे IPL मध्ये संघ आहे पोरांनो. कोणता बोला ना, तुम्हाला माहित नाही काही? भारतात का कुठे तुम्ही? हा ते लय पुढचे ते म्हणते MI शॉर्ट फॉर्म. काय काय आता शॉर्ट फॉर्म लय जास्त यूज करतात माणसं, पण त्याचा लॉंग फॉर्म काय हेच माहित नसते. बऱ्याचदा काय काय माणसाला विचारलं पोरगा चांगला शिकतो वाटतो म्हणून, नंबर 1 शिकतोय पोरगा, काय करायचं त्याला? MBBS डॉक्टर. सांग बरं म्हणलं त्याला MBBS लॉंग फॉर्म काय? मग कुठे जमतंय? चांगल्या चांगल्याला माहित नाही अशोक महाराज MBBS लॉंग फॉर्म. कीर्तन झालं मला विचार, मी सांगतो विठाला विठाला. मास्टर ऑफ बॅचलर आणि मास्टर ऑफ सर्जन या MBBS अर्थ आहे. बऱ्याच लोकांना माहित नसतो. हे म्हणजे नियम आहे. मुंबई इंडियन्स नावाचा संघ आहे. मुंबई इंडियन्स एक वेळेला त्या मुंबई IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी अब्जावधी रुपये डावावर लावावे लागतात त्या फ्रँचायझीला. एक वेळेस सीझन खेळण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करून त्या मुंबई इंडियन्सच्या संघानं पोरांनो आतापर्यंत किती ट्रॉफ्या जिंकल्या? बोला किती? 6 का 5? 5 ट्रॉफ्या जिंकल्या. तुम्हाला माहितीये त्या 5ही ट्रॉफ्या त्या परिवारानं. मला तुम्हाला फक्त याच्यातून एवढं सांगायचंय, पैसा खूप असू द्या, पण जर तुमच्या जीवनामध्ये अध्यात्माची अटॅचमेंट नसेल ना, तर तो पैसा तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. मला एवढं सांगायचं तुम्हाला याच्यातून. हे 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय का. एकीकडे हा अंबानी परिवार आहे, 5 मेडल्स जिंकलेत, 5 ट्रॉफ्या जिंकल्यात, आणि त्या जिंकलेल्या 5ही ट्रॉफ्या बाप्पा त्या परिवारानं गणरायाच्या पायाजवळ ठेवलेल्या आहेत. त्यांच्या घरी त्या अँटेलिना नावाचा जो बंगला आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात जास्त किमतीचा, त्या बंगल्यामध्ये गणपती बाप्पाचा एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या पायाजवळ ठेवलेल्या त्या 5 ट्रॉफ्या. पत्रकार लोकांनी विचारलं का हो एवढ्या प्रतिष्ठेच्या या 5ही ट्रॉफ्यांसाठी खरं तर तुम्ही स्पेशल हिरे माणिक मोत्यांना अगदी सजवलेलं रत्न जडित असं शोकेस बनवायला पाहिजे होतं तुमच्या लिव्हिंग हॉलमध्ये, आणि त्याच्यात त्या ट्रॉफ्या ठेवायला पाहिजे होत्या. खुशाल गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवल्या. तुम्हाला काही गांभीर्य आहे का नाही या ट्रॉफ्याचं? त्या परिवारानं उत्तर दिलं, पहा बाप्पा ते म्हणतात जर या 5ही ट्रॉफ्या आम्ही आमच्या पुरुषार्थानं मिळवल्या असत्या, आमच्या प्रयत्नानं जर आम्ही त्या मिळवल्या असत्या, तर नक्की त्याच्यासाठी स्वतंत्र स्पेशल कपाट बनवलं असतं. पण या 5ही ट्रॉफ्या आम्हाला ज्या मिळाल्यात आमच्या परिवारामध्ये, त्या सगळ्या ट्रॉफ्या आम्हाला गणपती बाप्पाच्या कृपेनं मिळाल्यात, आणि ज्याच्या कृपेनं त्या मिळाल्यात म्हणून त्याच्या पायावर आम्ही त्या अर्पण केल्यात. आमचं काही नाही याच्यामध्ये. आमचं जर असतं तर आम्ही केलं असतं, पण देवाच्या कृपेनं मिळालं नाही. आयुष्यामध्ये तुम्ही किती बी मोठे व्हा, फार मोठे व्हा, देशाचं नाव कमवण्यासाठी, देशाची गरिमा वाढवण्यासाठी फार श्रीमंत बना. दुबळे राहू नका, गरीब राहू नका. दिवस रात्र एक करा, मेहनत करा, कष्ट करा आणि मोठे व्हा, कारण त्याच्याशिवाय मोठं होत नाही माणूस. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या जीवनात येत नसते. धीरे हरी नाही, जमत नाही सजनाव, सहजासहजी नाही. ऍडव्होकेट साहेब त्यांच्याकडे पाहिल्यामुळे इंग्लिश मला सूट चालली, नाही तर काही माणसं म्हणते मारलं इंग्लिश झाडायलेत. तसं काही नाही. ते विठाला विठाला बाप्पा. इंग्लिश आपल्या लोकांनी कम बोलायची माहिती का? आपण आपल्याला यावं म्हणून नाही बोलायची, आपल्या
वारकरी लोकांना इंग्रजी बोलली का ती इंग्रजी भाषा पवित्र झाली पाहिजे याच्यासाठी बोलायचं ते. मला एकदा कथेला होतो मी कुठंतरी तिकडे मुंबई साईडला, आणि शिकलेले चांगले पोर आले. ते म्हणले, महाराज काहीतरी इंग्लिश मध्ये तुम्हाला येतं का? तुम्ही नुसते आपलं वारकऱ्याचं सांगत आहे, ज्ञानोबा तुकोबा अमक धमक, तुम्हाला तुम्ही फक्त मराठी भाषा फार सीमित आहे, महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. तुम्हाला जर ज्ञानोबा तुकोबारायचं वाङ्मय, हे तुमचे चांगले विचार जर आउट ऑफ कंट्री नेऊन पोहोचवायचे असतील तर तुमच्याकडे भाषाचं सामर्थ्य पाहिजे. त्यांना आम्ही सांगितलं, भाऊ ज्या ज्ञानोबा तुकोबारायचं बोलतोस ना, ते ज्ञानोबा तुकोबाराय काय भाषेच्या बाबतीत दुबळे नव्हते. माझ्या ज्ञानोबारायने जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ज्ञानेश्वरी मध्ये एक भाषा नाही, किती आहेत? 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, भवान विना उभारीले 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 उभारे पिता अलंकार नाम जानतो संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.